विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सेमिस्टर 6 साठी असणारा इकॉनॉमिक्स ऑफ ॲग्रिकल्चर अँड कॉपरेशन या विषयाच्या अभ्यासक्रमाचा आपण यापूर्वी आढावा घेतलेला आहे. आता आपल्याला स्टेप बाय स्टेप पहिल्या प्रकरणापासून सुरुवात करावायची आहे. पहिलं जे प्रकरण सेमिस्टर 6 साठी आहे ते म्हणजे कॉपरेशन, सहकार म्हणजे काय. आपल्याला अगदी साध्या सरळ शब्दामध्ये जर आपण बघितलं तर एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंत, एका समान उद्दिष्टासाठी आपण सर्वांनी एकत्रित मिळून एकत्रितरित्या काम करणं आणि आपल्या उद्दिष्टांची पूर्ती करणं म्हणजे सहकार. वास्तविकता आपल्याला असं दिसून येईल की मनुष्य किंवा मानवी जीवनच असं आहे की ते एकमेकाच्या सहकार्याशिवाय चालत नाही, आणि म्हणून मनुष्य हा एक समाजशील प्राणी आहे. आणि त्याच्यातूनच आपल्याला असं दिसून येतं की एकमेकाच्या साह्याने, एकमेकाच्या असणाऱ्या मदतीनं आपण मोठमोठी उद्दिष्टसुद्धा सहजपणे गाठू शकतो, आणि हे आपल्याला सहकार्याशिवाय शक्य नसतं. आता मुळात सहकार या शब्दाचा अर्थ जर आपण बघितला तर आपल्याला असं दिसून येईल की कोऑपरेशन, को म्हणजे सह, एकत्रित, ऑपरेशन म्हणजे काम करणं. म्हणजे एकंदरीत आपल्याला असं दिसून येईल की एकत्रितरित्या सहकार्यानं एकमेकांना मदत करणं, एकत्रितरित्या काम करणं, आणि आपली जी समान ध्येय आहेत, आपली जी समान उद्दिष्ट आहेत, ती उद्दिष्ट पूर्ण करणं. आणि म्हणून आपल्याला असं दिसून येतं की या परस्पर सहाय्यातून किंवा एकत्रितपणे काम करण्यातून साहजिकच सहकार्य वाढीस लागतं, एकमेकांच्या विषयीची मदतीची भावना तयार होते, आणि म्हणून आपल्याला या सहकाराचा खऱ्या अर्थाने विचार करायचा आहे. एकंदरीत आपण जर पाहिलं तर आपल्याला असं दिसून येतं की या असणाऱ्या सहकाराच्या माध्यमातून जगामध्ये अनेक देशांनी प्रगती केलेली आपल्याला दिसते, ज्याला आपण पाश्चिमात्य देश वगैरे म्हणतो. या देशाच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर आपल्याला हे चित्र दिसतं की त्या देशामध्ये सुद्धा एक प्रगतशीलता जी निर्माण झाली, ती प्रगतशीलता निर्माण होत असताना सहकाराच्या माध्यमातून झाली. म्हणजे बंधुभाव असेल, आपल्याला असं दिसून येईल की शांतता, चारित्र्य, लोकशाही, प्रगती या अधिष्ठानावरती आपल्याला असं दिसून येईल की एक आदर्श समाज व्यवस्था की जिच्यामध्ये समान निष्ठा असणारे लोक कल्याणासाठी एकत्रित येत असलेले आपल्याला दिसतात. म्हणजे सहकारामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत. एक लोकशाहीता आहे, आपल्याला असं दिसून की चारित्र्य आहे, बंधुभाव आहे, शांतता आहे, प्रगती आहे, आणि हेच खरं सहकाराचं अधिष्ठान आहे. आणि या अधिष्ठानाच्या माध्यमातून एक आदर्श समाज व्यवस्था की जी आपल्याला असं दिसून येईल की जिच्यामध्ये समान निष्ठा असते किंवा समान निष्ठा असणारे लोक असतात की जे आपल्या असणाऱ्या कल्याणासाठी हे एकत्रित येत असलेले आपल्याला दिसतात. एकंदरीत आपण जर पाहिलं तर आपल्याला असं दिसून येईल की समाजातील जो दुर्बल घटक आहे, या दुर्बल घटकांनी निस्वार्थी भूमिकेतून संयुक्तपणे व्यवहार करण्यासाठी, आणि जिचे व्यवहार सभासद आणि सभासदत्व कर्तव्य पेलण्यास तयार आहेत, आणि सभासद ज्या प्रमाणात व्यवहार करतात त्या प्रमाणात त्या संस्थेतील असणारा लाभांश उपलब्ध होईल, या अटीवरती चालतात, त्याला आपण सहकारी संघटना असं म्हणतो. म्हणजे एकंदरीत आपण जर बघितलं तर आपल्याला असं दिसून येईल की समाजातील अनेक दुर्बल घटक आहेत की जे आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत. अशा घटकांनी आपल्याला असं दिसून येतं की संयुक्तपणे व्यवहार करण्यासाठी आणि आपल्याला जिचे सभासदत्व किंवा कर्तव्य पेलण्यास तयार असतात, अशा माध्यमातून सहकार अस्तित्वात येत असलेलं आपल्याला दिसतं. वास्तविकता संघटनेद्वारे परिणाम करणारे आपल्याला असं दिसून येईल की स्वावलंबन म्हणजे सुद्धा सहकार. म्हणजे जी संघटना आपण अशा पद्धतीनं स्थापन करतो की ज्याच्यामधून आपलं एक स्वावलंबन तयार होत असलेलं आपल्याला दिसतं, आणि अशा स्वावलंबनाचा विचार जो आहे तो सहकारामध्ये येत असलेला आपल्याला दिसतो. म्हणजे उत्तम शेती, उत्तम व्यवहार आणि उत्तम राहणीमान
ही खरं त्याच्यामधले सगळ्यात महत्त्वाचे तत्त्व किंवा उद्दिष्ट असलेले आपल्याला दिसतात. म्हणजे उत्तम शेती, एक चांगल्या प्रकारची शेती आपण एकत्रितरित्या करू शकतो, उत्तम व्यवहार करू शकतो, उत्तम राहणीमान आपण जगू शकतो. म्हणजे सामाजिक आशय असणारी आर्थिक पद्धती म्हणजे सुद्धा सहकाराची व्याख्या काही तज्ज्ञांनी केलेली आपल्याला दिसते. म्हणजे सामाजिक आशय असणारी आर्थिक पद्धती म्हणजेच सहकार होय. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला असं दिसून येईल की सहकाराच्या व्याख्या वेगवेगळ्या तज्ज्ञांनी केलेल्या आपल्याला दिसतात. कॅलिवर्ट या असणाऱ्या तज्ज्ञांना असं म्हटलेलं आहे की आर्थिक हितसंबंधाच्या उन्नतीसाठी स्वइच्छेनं आणि समानतेच्या भावनेनं, म्हणजे स्वइच्छेनं आणि समानतेच्या भावनेने व्यक्तीने एकत्रित येऊन निर्माण केलेली संघटना म्हणजे सहकार होय. म्हणजे एकंदरीत आपण जर बघितलं तर आर्थिक हितसंबंधाच्या उन्नतीसाठी म्हणजे आपण एकमेकांच्या असणाऱ्या सहकार्यातून किंवा एकमेकांच्या एकत्रितपणातून काय करू शकतो तर आर्थिक उन्नती करू शकतो. आणि याच्यासाठी आपण स्वइच्छेने म्हणजे स्वइच्छेने आपण एकत्रित येतो. त्याचबरोबर समानतेची भावना त्याच्यामध्ये असते. अशा भावनेने ज्यावेळी व्यक्ती एकत्रित येतात आणि त्यांच्यामधून जी संघटना तयार होते त्याला आपल्याला असं दिसून की सहकार असं म्हटलं जातं. आणि म्हणून सहकारांचा मूल विचार जर आपण बघितलं तर सहकार ही एक ऐच्छिक संघटना आहे की इथं कुठली जोर जबरदस्ती नाही आहे किंवा कुठलाही कायद्याचं राज्य नाही आहे. आपण उत्स्फूर्तपणे आपण ज्याला म्हणतो हे उत्स्फूर्तपणे आपण एकत्रित येत असलेलं आपल्याला दिसतं. व्यक्तीचं एकत्रीकरण असलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे एकंदरीत आपण जर बघितलं तर सहकारातून आपल्याला ज्यावेळी प्रगती साधावायची असते त्यावेळी अशा पद्धतीचं संघटनाची गरज असलेली आपल्याला दिसते. म्हणजे केव्हा संघटन अस्तित्वात येत असलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे ही जी बाजू आहे ही बाजू आपल्याला असं दिसेल की सहकारातून अस्तित्वात येत असलेले आपल्याला दिसते. म्हणजे स्वतःच्या आर्थिक आपल्याला असं दिसेल की उन्नतीसाठी स्वइच्छेनं आणि समानतेच्या भावनेनं एकत्रित आलेली व्यक्ती किंवा व्यक्तीने स्थापन केलेली संघटन म्हणजेच सहकार होय. म्हणजे स्वतःच्या आर्थिक उन्नतीसाठी आपण ज्यावेळी आपल्याला असं दिसून येईल की एकत्रित येतो आणि ते एकत्रित येत असताना स्वइच्छेने एकत्रित येतो, समानतेच्या भावनेने एकत्रित येतो. अशा वेळी अशा व्यक्तीने जे संघटन स्थापन केलेलं असतं ते संघटन म्हणजेच सहकार होय. आणि म्हणून या सहकारांच्या काही वैशिष्ट्यांचा सुद्धा आपल्याला या ठिकाणी विचार करायचा आहे. त्यामध्ये आपण जर बघितलं तर सहकार हे एक व्यक्तीचं संघटन आहे. म्हणजे समाजातील आपल्याला असं दिसून येईल की जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या व्यक्ती आहेत अशा दुर्बल व्यक्तींच्या ज्या स्वतःच्या गरजा ज्या आहेत की ज्या सामूहिकपणे भागवण्यासाठी निर्माण केलेली ही संघटना असते. म्हणजे आपण जर बघितलं तरी आपल्या जरी व्यक्तिगत गरजा वेगवेगळ्या असल्या तरी काही सामूहिक गरजाही असलेल्या आपल्याला दिसतात. आणि या सामूहिक गरजा भागवण्यासाठी ज्यावेळी समान असणारे उद्दिष्टाने व्यक्ती एकत्रित येतात त्यावेळी आपल्याला असं दिसेल की ही संघटना तयार होत असलेली आपल्याला दिसते. आणि म्हणून हे व्यक्तीचं संघटन आहे. ह्या व्यक्ती एकत्रित येत असलेल्या आपल्याला दिसतात की ज्यांची उद्दिष्ट समान आहेत, ज्यांच्यामध्ये समानतेची एक भावना आहे, स्वइच्छेनं एकत्रित येण्याची प्रवृत्ती आहे. आणि त्यामुळं आपल्याला असं दिसून येते की ज्यामध्ये भांडवलापेक्षाही व्यक्तीला अधिक महत्त्व असलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे एकंदरीत आपण जर खाजगी क्षेत्राकडे बघितलं तर तिथं भांडवलशाही असलेले आपल्याला दिसते की म्हणजे ज्याचं भांडवल जास्त आहे, ज्याच्याकडं पैसे जास्त आहे, ज्याची गुंतवणूक जास्त आहे तो मालक असलेला आपल्याला दिसतो. पण सहकारामध्ये मात्र कुणीही मालक नसतो आणि कुणीही आपल्याला असं दिसून येईल की नोकर नसतो. आणि त्यामुळं सगळेजण एका स्वभावनेनं एकत्रित येत असलेले आपल्याला दिसतात. आणि म्हणून यामध्ये जर आपण पाहिलं तर तुम्हाला भांडवलापेक्षा व्यक्तीला महत्त्व असलेलं आपल्याला दिसतं. आर्थिक व्यवहार जे आहेत, दुसरं जे वैशिष्ट्य आहे ते आर्थिक व्यवहार जे आहेत ते आपल्याला असं दिसून येतात की सहकारी संघटना ही व्यावसायिक क्षेत्रात आढळणाऱ्या इतर संघटनाप्रमाणे फक्त नफा मिळवण्याच्या उद्दिष्टाने स्थापन झालेले नसतात. म्हणजे सहकारामध्ये आपण जर पाहिलं विद्यार्थी मित्रांनो तर आपल्याला असं दिसून की नफ्याचा उद्देश नसतो. ना नफा ना तोटा या तत्वावरती सहकारी संस्था अस्तित्वात येत असतात. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की जे सभासद आहेत त्यांच्या गरजा भागवणं आणि त्यांची आर्थिक उन्नती घडवून आणणं
हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असल्यामुळे आपल्या सभासदांच्या आर्थिक हितसंबंधाचं रक्षण करणं किंवा संवर्धन करावे या हेतूने लोकशाही तत्वावरती आधारित अशा प्रकारची जी संघटना स्थापन झालेली असते ती संघटना खरं सहकारामध्ये असते. त्यामुळे आर्थिक व्यवहार जे आहेत ते नफा प्रेरित नसून व्यक्तीच्या आर्थिक उन्नतीसाठी असते आणि त्यामुळे सभासदांना सुद्धा स्वतःच्या भांडवलाच्या आधारे किंवा जोखमीवर चाललेली ही आर्थिक संघटना असलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे प्रत्येकाचा काही ना काहीतरी हिस्सा असतो, प्रत्येकाचं काही ना काहीतरी कॉन्ट्रिब्युशन्स असलेलं आपल्याला दिसतं आणि हे कॉन्ट्रिब्युशन्स जे आहे, हे योगदान जे आहे ते सहकारामध्ये अत्यंत महत्त्वाचं असलेलं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर ऐच्छिक संघटना आहे. सहकारामध्ये अशी काही जोर जबरदस्ती नसते, म्हणजे तुम्ही आलंच पाहिजे किंवा त्याच्यामध्ये सहभागी व्हायलाच पाहिजे असं काही नसतं किंवा त्याला काही कायदाही नाही की बाबा कायद्यानंच तुम्ही एकत्रित आलं पाहिजे असंही नाही. हे खरं स्वइच्छेने एकत्रित आलेली संघटना आहे आणि त्यामुळे व्यक्तीच्या इच्छेवरती ती अवलंबून असते. म्हणजे सहकारामध्ये कोणत्याही प्रकारची सक्ती किंवा जबरदस्तीला मात्र स्थान नाही. म्हणजे आपल्याला मनापासून जर वाटलं की बाबा आपण सर्वांनी एकत्रित येऊन एखादं काम करावं. आज आपण अनेक गावामध्ये आपल्याला असं दिसून येतं की शाळा बांधल्या जातात किंवा मंदिरं बांधली जातात किंवा समाज मंदिरं बांधली जातात. या ठिकाणी लोक कशी स्वयंपूर्णपणे एकत्रित येतात. बाबा एखादा जास्त वाटा घालत असेल, एखादा कमी घालत असेल, पण हक्क मात्र सगळ्यांचा समान असतो. म्हणजे असं गावागावामध्ये असलेलं आपल्याला दिसतं. अनेक गावामधली उत्तुंग कामं जर तुम्ही विद्यार्थी मित्रांनो जर बघितली तर अशा पद्धतीने लोकांनी स्वयंस्फूर्तपणे एकत्रित येऊन ती पूर्ण केलेली आपल्याला दिसतात. त्यामुळं सहकारात व्यक्ती भांडवल पुरवठा करणारे म्हणून सामील होत नाही, तर आर्थिक गरजा आहेत म्हणून सामील होत असलेले आपल्याला दिसतात. म्हणजे आपल्या आर्थिक उन्नतीसाठी सुद्धा आपण प्रयत्न करत असलेले आपल्याला दिसतात. चौथं जे वैशिष्ट्य आहे ते लोकशाही संघटना असलेले आपल्याला दिसून येते. म्हणजे एकंदरीत आपण जर बघितलं तर सहकारी संस्थेमध्ये भांडवलापेक्षा व्यक्तीला अधिक महत्त्व दिलं जातं आणि तो जो संस्थेचा कारभार आहे हा लोकशाही पद्धतीवरती चालवला जात असलेला आपल्याला दिसतो. म्हणजे एकंदरीत आपण जर बघितलं आज आपल्याकडे भारतामध्ये सुद्धा, भारत हा एक खंडप्राय विशाल देश असताना आज आपण लोकशाही जोपासलेली आहे. आजही आपण आपला देश चालवण्यासाठी जे काय नेतृत्व निवडत असतो ते सुद्धा लोकशाही मार्गाने निवडत असलेलं आपल्याला दिसतं. कुणीही या देशाचा मालक होऊ शकत नाही किंवा कुणीही एकच व्यक्ती हुकुमशाह होऊ शकत नाही आणि त्यामुळं आपल्याला असं दिसेल की सहकारामध्ये सुद्धा हे तत्त्व असलेलं आपल्याला दिसतं. सहकारी संस्थेमध्ये सुद्धा भांडवलापेक्षा व्यक्तीला अधिक महत्त्व असतं आणि या संस्थेचा जो कारभार आहे तो लोकशाही पद्धतीनं चालवला जातो आणि लोकशाही हा सहकाराचा सगळ्यात महत्त्वाचा गाभा आहे. म्हणजे जे काय आधार आहे हा आधार जर आपण पाहिला तर तो आपल्याला असं दिसून येईल की सहकारावरती आधारलेला आपल्याला दिसतो. सहकारात प्रत्येक व्यक्तीला मत देण्याचा अधिकार आहे, मताधिकार होत असतो. आपल्याला असं दिसून येईल की सहकारामध्ये संस्थेचे कितीही भाग विकत घेतले असले तरी त्याला महत्त्व दिलं जात नाही. म्हणजे आपण जर खाजगी कंपन्यामध्ये जर बघितलं तर ज्याचे शेअर्स जे असतात त्याचा मालकी हक्क असलेला आपल्याला दिसतो, पण सहकारामध्ये तसं होत नाही. एखाद्या व्यक्तीनं जरी जास्त शेअर्स विकत घेतलेले असले तरी तो मालक बनत नाही, कारण ती सहकारी संस्था आहे. म्हणजे एखाद्याची कमी भांडवल गुंतवलं आहे म्हणून तो कमी आणि एखाद्यानं जास्त गुंतवलं आहे म्हणून तो जास्त असं असू शकत नाही. त्यामुळे दोघांनाही मिळणारा अधिकार जो आहे तो समसमान असलेला आपल्याला दिसतो आणि त्यामुळं आपण जर बघितलं तर सहकारामध्ये सामाजिक हिताला महत्त्व दिलं जातं. समता निर्माण होण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले जात असलेले आपल्याला दिसतात. सेवाभाव असतो. म्हणजे पाचवं वैशिष्ट्य जर बघितलं तर सहकारामध्ये आपल्याला असं दिसून येईल की समाजातला जो दुर्बल घटक आहे या दुर्बल घटकाला कमीत कमी असणाऱ्या किमतीमध्ये वस्तू आणि सेवा पुरवठा करणं हा सहकारी संस्थेचा प्रधान हेतू आहे. म्हणजे एकंदरीत आपण जर पाहिलं तर सहकारामध्ये ज्या संस्था अस्तित्वात आलेल्या असतात त्या संस्था आपल्या सभासदांनाही मदत करत असलेल्या आपल्याला दिसतात, पण समाजातील जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आहेत या दुर्बल व्यक्तींना आपल्याला असं दिसून येईल की कमी किमतीमध्ये वस्तू आणि सेवा उपलब्ध करून देणं हाही त्यांचा हेतू असलेला आपल्याला दिसतो. समाजातील असणाऱ्या गरीब वर्गाला
जीवनावश्यक माल जो आहे तो माफक दरात आपल्याला असं दिसून येईल की उपलब्ध करून देऊन आर्थिक विकासाला या मदत करत असलेले आपल्याला दिसतात. म्हणजेच एकंदरीत आपण जर पाहिलं तर सहकार मधला सेवाभाव हा सहकाराचा आत्मा असलेला आपल्याला दिसतो. म्हणजे त्या वृत्तीनं लोक एकत्रित येत असलेले आपल्याला दिसतात. एक सामाजिक कल्याण, सर्वांचंच हित त्यामध्ये जोपासलं जात असलेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळं नफा प्राप्तीला मात्र याच्यामध्ये गौण स्थान असलेलं आपल्याला दिसून येतं. 6वं वैशिष्ट्य जे आहे त्या आधिक्याला आपल्याला असं दिसून येईल की आधिक्यात सहभाग जो आहे तो आधिक्यात सहभाग येत असलेला आपल्याला दिसतो. म्हणजे सहकारी संस्थेवरती सभासदांचं नियंत्रण असतं. सर्वजण संस्थेच्या कार्यामध्ये भाग घेतात, पण संस्थेच्या व्यवसायाद्वारे मिळणारं जे आधिक्य किंवा नफा आहे हा संस्थेतील सभासदांच्या माध्यमातून आपल्याला असं दिसून की व्यवहाराच्या प्रमाणात परत केला जातो. म्हणजे ज्याने भांडवल जास्त गुंतवलं आहे त्याला जास्त रक्कम दिली जाते, ज्याने कमी भांडवल गुंतवलं आहे त्याला कमी दिली जाते, कारण त्यानं भांडवल जास्त गुंतवलेलं असतं. आणि त्यामुळं आधिक्यातला जो सहभाग आहे तो आपल्याला असं दिसून की व्यवहाराच्या प्रमाणात तो केला जात असलेला आपल्याला दिसतो. त्यामुळं साहजिकच कुणावरती अन्याय आणि कुणाला जास्त फायदा असं होत नाही. वास्तविकता सहकारी ही एक सामाजिक आर्थिक चळवळ आहे. हे जर वैशिष्ट्य जर बघितलं तर आपल्याला असं दिसून येईल की सहकारी संस्थेच्या माध्यमातून सभासदासाठी वस्तू आणि सेवांचा व्यवहार करणारी ही संघटना आहे. आणि त्याचबरोबर शांततापूर्ण मार्गाने आर्थिक आणि सामाजिक बदल घडवून आणणारी सुद्धा एक उत्कृष्ट साधन म्हणून सहकाराकडे बघितलं जातं. म्हणजे सामाजिक आर्थिक जो बदल आहे देशामधला किंवा तिथल्या असणाऱ्या ठिकाणचा तो बदल घडवून आणणारे एक साधन आज आपण पश्चिम महाराष्ट्रामध्ये बघतो आहे की विकास झालेला आपल्याला आढळतो. याचं कारण असं आहे की तिथं सहकारी संस्थांचं जाळं जास्त विणलं गेलेलं आहे आणि त्यामुळं साहजिकच आपल्याला असं दिसून की तिथली आर्थिक उन्नतीसुद्धा होत असलेली आपल्याला दिसते. आणि त्यामुळं सामाजिक शांतता त्याच्या मार्गानं आपल्याला असं दिसून की सामाजिक शांततेच्या मार्गातून आपल्याला आर्थिक आणि सामाजिक जे बदल आहेत ते बदल या सहकाराच्यातून केले जात असलेले आपल्याला दिसतात. म्हणजे देशातील सहकारी चळवळ ही आर्थिक आणि सामाजिक उद्दिष्ट साध्य करण्याच्या कामामध्ये बऱ्याच प्रमाणात मदत करू शकत असलेले आपल्याला दिसते. सहकारी हे खरं काय देशाचं तर फाउंडेशन आहे. म्हणजे जर्मनी पाहिलं, तुम्ही रशिया पाहिलं तर आपल्याला असं दिसून येईल की तिथं या असणाऱ्या सहकाराच्या माध्यमातून शेती व्यवसाय मोठ्या स्वरूपात केला जात असल्यामुळं साहजिकच त्या देशामध्ये सुद्धा आर्थिक उन्नती, आर्थिक प्रगती जी आहे ती मोठ्या स्वरूपात केली जात असलेली आपल्याला दिसते. सहकार ही एक सामाजिक जबाबदारी आहे. त्याचं आणखीन एक वैशिष्ट्य असं आहे की आपल्याला असं दिसून येईल की समाजाबद्दलची असणारी कर्तव्य मानणारी ही संघटना आहे. सामाजिक उद्दिष्ट समोर ठेवून, डोळ्यासमोर ठेवून संघटनात्मक व्यवहारात्मक सभासदांचा असणारा सहभाग वाढवून लाभ देणं आणि सभासदांना म्हणजे समाजाला आर्थिक आणि सामाजिक विकास घडवून आणणं हे सहकाराचं खऱ्या अर्थानं ब्रीद आहे. म्हणजे एकंदरीत आपण जर पाहिलं तर सहकारामध्ये जास्तीत जास्त उन्नती कशा पद्धतीनं होईल, प्रगती कशा पद्धतीनं होईल याचा विचार सहकारामध्ये केला जातो. आणि त्यामुळं आपण जर पाहिलं तर जास्तीत जास्त जीवनमान उंचावण्याच्या दृष्टिकोनातून सहकारामध्ये प्रयत्न केले जात असलेले आपल्याला दिसतात किंवा सहकारी तत्वाच्या माध्यमातून प्रयत्न केले जात असलेले आपल्याला दिसतात. म्हणजे एकंदरीत आपण जर पाहिलं तर सहकाराची ही अनेक प्रकारांची असणारी वैशिष्ट्ये ही असलेले आपल्याला दिसतात. आणि यानंतर जो विचार करायचा आहे तो सहकारी तत्वांचा विचार करायचा आहे आणि सहकारी तत्वांचा विचार आपण पुढल्या व्हिडिओमध्ये करू.